रंगे रंगी रंगी रे श्री रंगे 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 श्री रंगे काय भुललास पतंगे 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 रंगी रंगे रे श्री रंगे 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 श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे 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 श्री रंगे काय भुललास पतंगे 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 काय शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष धने 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 नोहे तुझा परिवार लोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार लोहे तुझा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष धने 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 अंतकाळीचा सोयरा काळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे केवडे धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने अभिलाष धने धरसी अभिलाष धने गोपार कुमारी 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 हा रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री
शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे शरीर जाया चे ठेवणे शरीर जाया चे ठेवणे रंगी रंगे श्री रंगे रंगी रंगे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे श्री रंगे काय भुलला पतंगे काय भुलला पतंगे काय भुलला पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे शरीर जाया चे ठेवणे शरीर जाया ठेवणे धैर्यसी अभिलाष धने अभिलाष धैर्यसी अभिलाष धने अभिलाष धने धरती धरती अभिलाष धने धरती अभिलाष धने धरती अभिलाष धने
विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल विठ्ठल रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय बोललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदाराशन भंगूर, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका मने विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन,
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाता उमा शंकराचिया सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग हे आता दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अलंकापुरी रम्य सिंहासनस्थौ पदंबुज तेजस्फुटित प्रदेशम विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमृति भजे ज्ञानदेवं समाधिस्थमृति भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातजमजवानरित मुख्यो श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामरायाचा सेवका रामरायाचा सेवका रामरायाचा सेवका रामरायाचा सेवका हा शरणालो म्हणे तुका 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 रामरायाचा सेवका शरणालो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका रामरायाचा सेवका शरणालो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमो नमः जेने पंढरी सारिखा फुला परिसर केला वैकुंठादि विठ्ठल सका सोयरा जोडला विरक्ती भूतळवटी जो का विख्यात हा बोधला श्री संत सद्गुरु मोतीराम महाराज चरणी साष्टांग दंडवत घातला रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती तुम्हा वंदितो प्रथम शिव छत्रपती विठ्ठल 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 विठ्ठल
सोपन काका महाराज की गुरुवर्य गंगागिर महाराज की संत जनाबाई महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की हर हर महादेव हर हर जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुन आता रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग मानसंत ज्याने तुमचा आमचा संसार सुखाचा वया करता अखंड देह धिजवणारे मित्रागत संपन्न या महाराष्ट्राचं आद्य दैवच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु तुम्हा आम्हाला तारू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा तुम्हा आम्हाला या जड जीवाला उपदेश करणारा हा आजचा अभंग. विठाला विठाल आजच्या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. तुम्हा आम्हाला सांगतात, अरे बाबांनो, तुम्ही इतर कुठल्या गोष्टीमध्ये रंगण्यापेक्षा, इतर साधण्यामध्ये किंवा संसारामध्ये रंगण्यापेक्षा या संसारात तुम्ही ज्याच्याकरता रंगतात त्याच्यापेक्षा कशामध्ये रंगा की रंगी रंगी रे श्रीरंगे. श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीनाम लक्ष्मी. श्री म्हणजे लक्ष्मी. आपण स्त्रीला काय म्हणतो? लक्ष्मी मानतो. मग या लक्ष्मीच्या रंगामध्ये रंगली. आपण सर्व ही भागदौड कशासाठी करतो? तर लक्ष्मी कमवण्यासाठी किंवा लक्ष्मी आपल्याजवळ राहण्यासाठी. मग माझे तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्ही ज्या लक्ष्मीसाठी धावपळ करतात त्या लक्ष्मीसाठी धावपळ करू नका, की ती लक्ष्मी कोणाच्या रंगामध्ये रंगली त्याच्यासाठी रंगा. रंगी रंगी रे श्रीरंगे आणि काय भुललासी पतंगे. पतंग म्हणजे एका फुलपाखराचं नाव आहे, पतंग म्हणतात त्याला. आपलं उडवायचं पतंग नाही. किंवा त्या फुलपाखरावर घालून तुम्हा आम्हाला तुकोबरायानं उपदेश केलाय. जसं की ते पतंग त्या दिव्याच्या भोवती महाराज काय करतो? गिरट्या घालतो. तसं आपण पतंग रूपाने या संसाराच्या भोवती आपण गिरक्या घाटत बसलेलो आहोत. या संसाराच्या भोवती न गिरक्या घाता आपण सदैव भगवंताच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हेच आम्हाला तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय सांगतात, अरे बाबांनो, तुमच्या लक्षामध्ये नाही, जे तुम्ही ज्या शरीरामध्ये प्रवेश केला ना, ते शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाषी जने. या शरीरामध्ये प्रवेश करून तुम्ही नवनवीन अशा अभिलाषाची आशा करतात ना, ती आशा ही व्यर्थ आहे. कारण हे शरीर एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. म्हणून या शरीराची आसक्ती न बाळगता भगवंताच्या जवळ जायचं असेल तर काय करा? तुम्हाला वाटतंय की हे परिवार आमचा आहे, हे धन दौलत आमचं आहे, ही ऐश्वर्य संपत्ती आमची आहे. पण तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, हे तुमचं काही नाही. तुमचं काही नाही. सगळं काही काय हे नाशिवंत आहे, हे क्षणिक आहे, हे बाकी काही नाही. तुम्हाला वाटतं हे पुत्र माझा आहे, बायको माझी आहे, मुलं आमचे आहेत, मुली आमचे आहे, पण तुझं काही सुद्धा नाही. तुझं काही नाही. हे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाषी जनी. तुम्हाला वाटतंय हे पुत्र द्रव धन हे तुमचं काही नाही. सगळं काही आहे हे मिथ्यासाठी आहे. एक क्षणभंगूर आहे, द्रव्यदारा क्षणभंगूर असणारे हे आहे, द्रव्यदारा आहे. म्हणून याच्यामध्ये आसक्ती न बाळगता, ह्याच्यामध्ये गुरुपाठून न राहता काय करा? याच्यातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल. म्हणजे तुकोबाराय सांगतात, अंतकाळीचा सोयरा आणि तुका मने विटूधरा. या सर्व संसाराच्या राड्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर काय करा? तर भगवान पांडुरंग परमात्म्याचं म्हणजे विठ्ठलाचं भजन करा. आणि अंतकाळीला जर तुम्ही विठ्ठलाचं भजन केलं तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त होताल. असा सरळ साधा सोपा माझ्या बुद्धीला झेपेल असा उघड भावार्थ तुमच्या समोर मांडला. आता उर्वरित वेळेमध्ये ग्रामदेवत हनुमंतराय ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाल विठाला विठाला प्रस्तुत अभंगावर सेवा करण्यापूर्वी अल्पसा परिहार वक्ता या नात्यानं देण्याचे आद्य करत होतं. या न्यायाने या अनुषंगाने तुम्हा सर्वांना ज्ञात असलं तरी
आपल्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पदस्पर्शानं पावन असलेली भूमी, नवे नवे महान संतांच्या आशीर्वादाने, महान संतांच्या पदस्पर्शाने आणि साक्षात नरसिंह भगवंताच्या अधिष्ठानाने पवित्र असलेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र येळेगाव. या गावामध्ये, या गावातील एक माय, या गावातील एक वारकरी रत्न म्हणायला काही हरकत नाही. वारकरी रत्न सुभद्राबाई डेबंगरावजी धापसे, दिगंबररावजी धापसे यांनी काही दिवसापूर्वी आपली इहलोकाची यात्रा संपून भगवंताच्या जवळ जाण्यासाठी आपला प्रवास सुरू केला. मागच्या एकादशीला, एकादशीच्या महान पर्व काळावरती त्यांनी देह आपला ठेवला. जे भगवंताचे जवळचे माणसं असतात, जे भगवंताचं सतत भजन करतात, जे अंतकाळाला भगवंताचं भजन करतात, त्यांच्या मरणानं तो दिवस पवित्र होतो. नाही नव्हे तर पवित्र दिवसाच्या ठिकाणी त्या दिवशी ते देह ठेवतात. असं आमच्या सुभद्रामाईनं महाराज अशा महान एकादशीच्या विशेष म्हणजे आपल्या या मराठी महिन्यामध्ये विशेष असणारा महिना म्हणजे पौष महिना. या पौष महिन्यामध्ये अधिकाधिक जर अन्नदान, भजन, कीर्तन, पूजा अर्चना जर केली तर अधिक फळ प्राप्त होतं. मराठी महिन्यामध्ये 2 महिन्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे महाराज. त्याच्यापैकी एक श्रावण आणि एक पौष महिना. मग अशा या पौष महिन्याच्या पर्व काळावरती पौषाच्या सुरुवातीलाच पहिल्याच एकादशीला महाराज ज्यांनी आपला देह ठेवला अशा आमच्या सुभद्रामाय आणि त्यांच्या गोड जेवण्यानिमित्त आजचा हा ज्ञानदानाचा आणि अन्नदानाचा असलेला हा सोहळा आणि त्या अनुषंगाने ज्यांच्या माध्यमातून हा ज्ञानदानाचा अन्नदानाचा सोहळा होतो तर त्यांचे दोन्हीही सुपुत्र, एक उद्धव दिगंबररावजी धापसे आणि दुसरे दत्ताभाऊ दिगंबररावजी धापसे, या दोन्हीही पुत्राच्या माध्यमातून आपल्या आईसाठी, आईनं आपल्यावर केलेलं जे कर्तव्य आहे या कर्तव्यातून ऋण होण्यासाठी केलेला हा कृतज्ञता सोहळा. विठाला विठाल म्हणून त्या अनुषंगाने आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंडळीची या ठिकाणी उपस्थिती आहे. सध्या परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांचं जे प्रसिद्ध आहेत गायन क्षेत्रामध्ये ज्यांना उंचीचं टोक महाराज निर्माण केलं आहे, परभणी जिल्ह्यातील पहिल्या टॉप 10 मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं, आदरानं नाव घ्यावं ते श्री हरिभक्तपरायण आमचे परम मित्र, परम आदरणीय श्रीराम महाराज, रामदादा धारेपळकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना या ठिकाणी नारदाच्या गादीवरून वंदन करतो. त्याचबरोबर आमचे आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण, गंगाखेड तालुक्याचं भूषण श्री हरिभक्तपरायण छत्रपती महाराज सायळकर तेही या ठिकाणी उपस्थित झाले. ते सुंदर कीर्तनकार आहेत, भागवताचार्य आहेत, तेही उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन करतो. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी चाल गायली ते आमचे हरिभक्तपरायण अमरदादा शेख राजूरकर तेही या ठिकाणी उपस्थित, त्यांनासुद्धा वंदन करतो. आणि आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे, सध्या परभणी जिल्ह्यातली पहिली वारकरी शिक्षण संस्था म्हणजे शुक्लेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण, जवळपास सर्व कलाकार, कीर्तनकार, भजनी, गायक मंडळी ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण एकनाथ गुरुजी फरकंडेकर यांचीही शुक्लेश्वर वारकरी शिक्षण संस्था आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी नारदाच्या गादीवरून वंदन करतो. आमचे हरिभक्तपरायण इनेकरी बाबाही उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन करतो. सुंदर अशी आमच्या गावातील आमचेच बालमित्र, आमचे क्लासमेट रामदास कोराळे यांची ही साऊंड सर्व्हिस, त्यांनाही नारदाच्या गादीवरून वंदन करतो. आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे, या कीर्तनाचं पूर्ण चित्रीकरण तुम्ही कुठेही जरी असलात, इथं नंतर शेतात काम करत असताना सुद्धा हेच कीर्तन तुम्हाला काम करताना सुद्धा ऐकला यावं याकरता ज्यांच्या माध्यमातून ही शूटिंग होत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कमी काळामध्ये लवकरात लवकर महाराज वेग घेणारं चॅनल म्हणजे आमचं अजिंक्य दादा यांचं ज्ञानाचा सागर हे यूट्यूब चॅनल. कारण त्या चॅनलचं नावच आहे महाराज ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर असल्यामुळं सागरासारखी उंच भरारी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. तेही आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा या नारदाच्या गादीवरून वंदन करतो. उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने श्रेष्ठ असणारे सर्व वडीलधारी मंडळी आहेत, तुम्हाला सुद्धा या नारदाच्या गादीवरून वंदन करतो. पाठीमागे असलेल्या आमच्या सर्व माता मावल्या, त्यांना सुद्धा या ठिकाणी नारदाच्या गादीवर वंदन करून उर्वरित राहिलेल्या वेळेमध्ये अल्पशहा कालावधीमध्ये कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाल विठाला अभंग माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. सेवा बरिंभूत श्री संत गुरुवर्य मोतीराम महाराज यांची ही कीर्तन रूपी सेवा. ही सेवा बरिंभूत श्री संत नामधारक
कीर्तन महर्षी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचीही कीर्तन रूपी सेवा, ही सेवा भरिंभू श्री संत नामधारक सोपान काका महाराज इसादकर यांचीही कीर्तन रूपी सेवा, ही सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाला ज्याने पवित्र अशा या नादाच्या गादीवर उभा केला असे असणारे माझे श्रीगुरु ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांचीही कीर्तन रूपी सेवा, हे 4 महात्मे ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाला आजची कीर्तनाची सेवा म्हणजे नैमित्तिक सेवा आहे. शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्र सांगतंय जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा, आणि एक बार आई वडील जर आपल्यातून निघून गेले नंतर त्यांच्या आई वडिलांच्या नामाची सेवा करा. मग आज आपली आई या तुमच्या आमच्यातून आई निघून गेलेली आहे. मग आईच्या नामाची किंवा आईच्या कर्तव्यातून ऋण होण्यासाठी हे आजचा घडून आणलेला हा नैमित्तिक असलेला हा कार्यक्रम. आज या दोन्ही सुपुत्रांना महाराज आपल्या आईसाठी केलेले हे ज्ञानदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम. भाग्यवान मंडळी आहेत हे दोन्ही सुपुत्र आहेत की ज्यांच्या आईनं आपल्यावर नितांत प्रेम केलं, आणि नितांत प्रेम करून सुद्धा जाता जाता माणसाने कसं मरावं हे दाखवून दिलं. वारकरी संप्रदायामध्ये विशेष पर्व काळ आहेत महाराज. विशेष पर्व काळ म्हणजे जो महिन्यातून 2दा पर्व काळ येतो तो म्हणजे वारकऱ्याची एकादश, आणि विशेष असणारे 5 पर्व काळ आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी, कृष्ण अष्टमी, वामन जयंती कृष्ण अष्टमी आणि उत्तम महाशिवरात्री असे हे 5 पर्व काळ आणि 24 एकादशी विशेष असणारे पर्व काळ आहेत महाराज. मग कधी ते 24 एकादशी आणि 5 पर्व काळ म्हणजे 24 + 5 म्हणजे 29, म्हणजे 20 + 9 विष्णव वैष्णव अशी ही परंपरा वारकरी संप्रदायाच्या वैष्णव परंपरेतील महान पर्व काळावरती आमच्या सुभद्रामाईने महाराज देह ठेवला, आणि देह ठेवून त्यांनी तुम्हा आम्हाला सर्व गावकऱ्यांना आदर्श घालून दिला की माणसानं मरण कोण्या दिवशी करावं. विठाला विठाल आज त्या जरी आपल्यात राहिल्या नसल्या तरी ते त्या कीर्ती रूपाने आपल्यामध्ये सदैव राहणार आहेत. उत्तम ती उरे महाराज कीर्ती रूपाने ते आपल्यामध्ये आठवणीत राहणार आहेत. आणि त्यांच्या या गोड जेवण्यानिमित्त असलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या दोन्ही मुलांना महाराज आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी हा आईचा ठेवलेला कार्यक्रम. आज त्यांनी कितीही मोठं यश प्राप्त केलं, काही जरी केलं तर महाराज घरी आल्यानंतर रोज काळजी करणारी, आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी आईचं हे पात्र त्यांच्या जीवनातलं सदैव निघून गेलेलं आहे. मायबाप आज त्यांनी कितीही कष्ट केले, आणि कितीही कष्ट करून कितीही मोठी जर महाराज सर्व नावलौकिक केलं आणि लावलौकिक करून घरी आल्यानंतर जे आईचं जे प्रेम त्यांना भेटणार आहे, जे आईची जी काळजी आहे ती त्यांना कधीही भेटणार नाही. एवढं प्रेम करणारं एकमेव महाराज निस्वार्थी पात्र म्हणजे ही आई आहे, आणि ही आई त्यांच्या जीवनामधून कायमची महाराज निघून गेलेली आहे. आज काही जरी केलं तरी आई त्यांना कधीही बघायला भेटणार नाही. मग त्या आईच्या अनुषंगाने आई जरी नसली तरी आईची कीर्ती मात्र सदैव त्यांच्या स्मरणामध्ये राहणार आहे. दुःखाचा प्रसंग आहे, दुःख एवढं आई गेली हे दुःख आहे, नाही गेलेलं दुःख असताना सुद्धा त्यांनी आपला हा देह महाराज विठाला विठाला आज आमच्या उद्धव भाऊला आणि दत्ता भाऊला दोघालाही महाराज विशेष पर्व काळाचा दिवस आहे. त्यांच्या बहिणी असतील त्यांच्यासाठी विशेष आज पर्व काळ आहे. विशेष पर्व ज्या दिवशी आपले आईवडील देह ठेवत असतात तो दिवस म्हणजे पर्व काळाचा दिवस असतो. त्या दिवशी महाराज त्यांनी कुठलंही कार्य करू द्या त्या कार्याला पुरेपूर असणारं यश त्यांना प्राप्त होतं. विठाला विठाला पुत्रासी पर्व काळ जीवनात घडे एक वेळ, माता पित्याचा अंत काळ धर्माची वेळ अति पवित्र. एवढा पवित्र असणारा पर्वकाळ पुरुषाची पर्वकाळ जीवनात घडे एक वेळ. पुरुषाला पर्वकाळ आहे महाराज, जीवनात एकदाच पर्वकाळ आहे. ते पर्वकाळ म्हणजे आपल्या आई वडिलांच्या शेवटच्या तिथीला ते पर्वकाळांचा दिवस हा त्यांच्यासाठी आहे. सोम सूर्याधिक गरणे येऊन करती पारवरणे, जे का माता पिता मरणे अंकित दिवस. महाराज माता पित्र ज्या दिवशी मरतात तो दिवस त्यांच्यासाठी अंकित म्हणजे पर्वकाळाचा असणारा दिवस आहे.
मग अशा दिवसाला त्यांच्या हातून महाराज जे काही अन्नदान होईल ते अन्नदान आज आमच्या माईच्या महाराज खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यांचा ते 1 वर्षाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना हे आजचं अन्नदान हे पुण्य महाराज त्यांना सुपल करणार आहे. विठाला विठा त्या अनुषंगाने तुकोबाराय माझे सांगतात, अरे बाबांनो, जसं की सुभद्रामाई आपल्यातून निघून गेली तसं आपल्याला प्रत्येकाला एका निघून जायचं आहे. या ठिकाणी आलेला कोणीच महाराज वाचणार नाही, कोणीच नाही. जे जे डोळ्याला दिसतंय तेवढं हे नाचणार आहे महाराज. जे दिसतंय ते जाणार आहे. उपजल्या पिंड्या मरण सांगाती. जे जे महाराज जीवनामध्ये जन्माला आलंय उपजलंय ना ते मरणार आहे. काही बी असो महाराज, मग जेवढी दिसणारी वस्तू आहे ते एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. तुम्ही आम्ही तरच नाही, जर देवानं जरी या शरीरामध्ये प्रवेश केला आणि जन्म घेतला तर देवाला सुद्धा हे शरीर सोडावं लागतं. येथे नाही बुरो आले अवतार, येथे नाही गुरु आले अवतार, येथे नाही बुरो आले अवतार, येथे नाही गुरु आले अवतार, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती, येरते पामर येरते पामर येथे नाही बुरो आले अवतार, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती, नाही गुरु आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. महाराज इथं कोणी जरी आलं की कोणी असू, मग एर किती पामर कोणी जरी जन्माला आलं तरी कोणालाच या ठिकाणी राहता येणार नाही. देवाला राहता आलं नाही तुमची आमची काय किंमत आहे महाराज. मग तुम्ही आम्ही या देहासाठी आसक्ती बाळून हा देह देह म्हणत महाराज आपण आयुष्य जगत असतो. पण आपल्या लक्षामध्ये किंवा आपण ह्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही की आपल्याला एक दिवशी मरायचं. मरण्याचा विचार या जगामध्ये कोणीच करीत नाही. तुम्हीही करीत नाही तर आम्हीही करत नाही. पण आपण माणसानं जीवन जगत असताना महाराज मरणाचा विचार करून जीवनामध्ये जगलं पाहिजे. का? कारण हा शरीराला खाणारा एक काळ महाराज एका क्षणाला आपली वाट बघत, घडी घडी काळ वाट याची पाय, अजून किती वेळ आहे अवकाश महाराज. घडी घडी एक काळ आपल्याला वाट बघत राहिलेला आहे. म्हणून इतर कुठल्या गोष्टीमध्ये या संसाराच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा अरे बाबांनो चांगल्या गोष्टीमध्ये रंगण्याचा प्रयत्न करा. अभंगाचा जर विचार केला तर माझ्या तुकोबराय अभंगाद्वारे सांगण्याचा अर्थार्थी नेमकं काहीतरी कारण असलं पाहिजे. तुकोबरायने हा अभंग का रचला गडे, कामून या अभंगाची रचना केली, तर गोष्ट अशी घडली, घटना अशी घडली की माझे तुकोबराय संसार करत होते. पण या संसारामध्ये सर्वजण ताप द्यायला लागले. एवढंच काय, गावचा पाटील ताप द्यायला लागले, घरचे मंडळी ताप द्यायला लागले. कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण गाली. पाटील कोपला, गावकरी कोपले. मग गावकरी कोपल्यानंतर तुकोबाराने ठरवलं गावात भजन करायचं नाही, आपण एकांतात जाऊन भजन करावं. आणि एकांतात भजन करण्यासाठी तुकोबारायनं देऊ सोडायचा, देवाच्या गावाच्या बाहेर येशीवधी जायचं आणि येशीच्या जवळ गेल्यानंतर 3 रस्ते फुटायचे. त्यापैकी कुठल्याही एका रस्त्यावर तुकोबारायनं निघून जायचं. एककडं भामचंद्र, एककडं भंडारा, अशा डोंगरावर माझ्या तुकोबारायनं जावं आणि भजन करावं. भजन करण्यासाठी तुकोबाराय सकाळी गेले की संध्याकाळपर्यंत यायचे नाहीत. आणि घरी माझी तुकोबारायची पत्नी जिजाऊ आईसाहेबांना महाराज चिंता पडायची. जिजाऊ आईसाहेब ही पतिव्रता स्त्री होते. तुकोबाराय जेवल्याशिवाय माझे जिजाऊ आईसाहेब जेवायचे नाही. त्याचा नेम होता मायबाप, तुकोबारायला जेव घातल्याशिवाय जेवायचं नाही. मग तुकोबाराय कुठं गेले, कुठून हुडकाव, तुकोबाराय घटायचे नाहीत. मग माझी आईसाहेब काय करायची, यायची. तुकोबाराय रोज कोण्या दिशेने जातात तिकडं जायची भामचंद्रावर, पण तुकोबाराय राहायची घोराड्या डोंगरावर. बिनकामाची चक्कर व्हायची. तिथून डोंगर चढायचा, उपाशी पोटेने डोंगर चढायचा उतरायचा, पुन्हा भंडाऱ्यावर जायचं तर भामचंद्रावर तुकोबाराय असायचे. भामचंद्राहून खाली जी व्हायची, कदरून जायच्या. तसाच महाराज, पण शेवटी पतिव्रता स्त्री होती. मालक जेवल्याशिवाय जेवण्याचा अधिकार नव्हता. खूप दिवस त्रास सहन केला. एके दिवशी महाराज भंडाऱ्या डोंगरावर माझ्या जिजाऊ साहेब निघाल्या. पण तुकोबाराय भंडाऱ्यावर नव्हते. जात असताना पायामध्ये चप्पल नाही. गरिबी माझ्या तुकोबारायची, गरिबी नव्हती. श्रीमंत तुकोबाराय होते, पण तुमच्या आमच्यासाठी तुकोबारायनं गरिबी करून घेतली. तुमचं आमचं सुखाच करण्यासाठी महाराज तुकोबारायावर गरिबी आली. कारण तुमचं आमचं त्या काळामध्ये
तुकोबरायनं पहिली कर्जमाफी शेतकऱ्यासाठी केलेली माझे तुकोबराय. आपली सर्व धनसंपत्ती शेतकऱ्यासाठी वाटून टाकणारा एकमेव संत म्हणजे माझे जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. मग माझे जिजाऊ साहेब वरी महाराज भंडाऱ्या डोंगरावर जायला लागली. जात असताना अनवाणी पाय होते आणि अनवाणी पायामध्ये तुकोबरायला बघत असताना पायामध्ये एक काटा मोडला आणि काटा मोडल्यानंतर महाराज पाया टाचमध्ये काटा मोडला आणि काटा पायामध्ये मोडल्यानंतर किती वेदना होती ज्याला मोडेल त्याला कळतं महाराज. वेदना व्हायला लागल्या आणि वेदना व्हायला लागल्या सहज माझ्या जिजाऊ आईसाहेबाच्या तोंडातून वाक्य निघाले, अरे आमच्या सुखाच्या संसारामध्ये या काळ्या विट्याची नजर लागली आणि त्या काळ्या विट्याच्या नादाला लागून माझे मालक भंडारा भामचंद्र डोंगरावर जातात आणि मला त्यांच्या मागे भाकर डब्बा घेऊन जावं लागते आणि जात असताना मला आज काटा मोडला. अशा वनामध्ये अशा माड रानामध्ये माझा काटा कोण काढील. वरी डोक्यावर महाराज भाकरीची दुडली आहे, टोपला आहे, हातामध्ये भाजीची कॅटली आहे, एका हातात कॅटली एका हातानं महाराज टोपलं धरलेलं आणि अशा अवस्थेमध्ये काटा कोण काढील. देवाला भांडायला लागल्या महाराज आणि भांडायला लागत असताना हे भांडणं देवानं ऐकावं आणि विटेवरून देवानं उडी मारावं, एका गुराख्याचं रूप घ्यावं आणि रूप घेऊन महाराज त्या ठिकाणी यावं, म्हणावं आई काय झालं तुम्हाला. अरे बाबा काय सांगू म्हणले, त्या विट्याच्या नादाला लागून आमचे मालक सदैव संसाराचा त्याग करून भजन करण्यासाठी निघून येतात, त्यांचा डब्बा घेऊन मला यावं लागतं. येत असताना माझ्या पायामध्ये काटा मोडला, अरे माझ्या पायातला काटा कोण काढील. त्यावेळेस ते गुराकी म्हणजे भगवंत म्हणू लागले, मी काढू का काटा. आईसाहेब म्हणल्या तुला काटा काढाय जमन का. ते म्हणला लई चांगल्याचा महाराज मी काटा काढला, माझं कामच आहे म्हणला चांगल्याचा काटा काढायचा, कारण तो जगाचा मालक होता म्हणला. चांगल्याचा दुर्योधनासारख्याचा मी काटा काढला म्हणला, रावणासारख्याचा काटा काढला, भल्या माणसाचा मी काटा काढला. आणि जिजाबाई तुमच्या पायातला हा साधा काटा काढणं काही नवल आहे का. आई मी काटा काढतो म्हणून पाय महाराज पायाजवळ हात लावले आणि हात लावल्यानंतर एका पायानं असा पाय असा आदर केला. आदर केल्यानंतर बोटाला जिभीला थुंका लावावं आणि त्या काट्याला लावावं. पांडुरंग परमात्मा किती दिवसापासून किती पिढ्यांपासून हा सेवा करण्याची महाराज इच्छा होती. कारण पांडुरंग परमात्मा म्हणू लागले, अरे ही जिजाबाई की माझ्या भक्ताचं कार्य करते, माझ्या भक्ताला कधी उपवासी मरू देत नाही. जो भक्त सदैव माझं भजन करतो त्याची ही सेवा करणारी पत्नी आहे, मग तिची सेवा मला कधी घडेल. बघता बघता किती जरी थुंका लावला तरी ते काटा काय महाराज ती जागा काही मऊ होत नव्हती. शेवटी महाराज बघ जगाच्या मालकाने माझ्या आईसाहेबाचा पाय धरावं आणि पाय धरून स्वतः आपल्या जिभेनं महाराज त्या पायाच्या टाचाला जीभ लाभावी एवढा अधिकार माझ्या जिजाऊ आईसाहेबाचा महाराज. बघा तुकोबरायनं भजन केलं तर जगाच्या मालकानं महाराज तुकोबरायाच्या पत्नीचे पाय चाटावे एवढा अधिकार महाराज माझ्या जिजाऊ आईसाहेबाचा. जगाचा मालक महाराज काय बघा ना किती सुंदर असणारं चरित्र आहे माझ्या तुकोबरायाचं. तुकोबरायाच्या पायाला जीभ लावावी आणि जिजाऊ आईसाहेबाच्या पायाला जीभ लावावी आणि तो काटा महाराज अलगद जगाच्या मालकानं काढावा. आता काढायला काय वेळ लागते का महाराज, तो जगाचा मालक आहे. करतुम अन्नता करतुम जगाचा मालक, त्याला काय वेळ लागणार आहे. मग ते काटा काढावा महाराज आणि काटा काढल्यानंतर जिजाऊ साहेब नाही का तुकोबरायाला हुडकत जावं आणि तुकोबरायाला जीव घालावं. घातल्यानंतर ही वेदना झालेली होती. जिजाऊ साहेबानं तुकोबरायाच्या समोर हात जोडले आणि म्हणाली, मालक अहो जाजा की हो, तुम्हाला भजन करायला माझा विरोध नाही, तुम्ही भजन करा, विठ्ठलाचं भजन करा, दिनरात भजन करा, पण जात असताना फक्त मला सांगून जा, तुम्ही कुठे चाललात हे फक्त मला सांगून जा, मला सांगून जा. तुकोबराय अगं का म्हणले, तुला का सांगून जाऊ, मी माझ्या देवाचं भजन करण्यासाठी जातो. हो मालक तुम्ही देवाचं भजन करण्यासाठी जातात, पण तुम्ही जेवल्याशिवाय माझा नियम आहे की तुम्हाला जेवू घातल्याशिवाय मी जेवत नाही. मग तुमचा डब्बा घेऊन तुमच्या मागे यावं लागते. असं का अवले, तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस, माझ्यावर आवले तू इतकं गोड प्रेम करतेस, मला माहिती नव्हतं. साक्षात महाराज हा प्रसंग ऐकताना तुकोबरायच्या सुद्धा महाराज डोळ्याला पाणी आलं. तुकोबराय म्हणले, आवले आता उद्यापासून तुला त्रास होणार नाही, उद्यापासून तुला अडचण होणार नाही. मी कोण्या रस्त्याने गेलो हे तुला बघण्यासाठी मी तुला सांगतो, पण ही तुला सांगितलेली गोष्ट तू कोणाला या देऊमध्ये गावामध्ये कोणालाही सांगू नको. उद्या जर कोणाला सांगितलं तर लोक हसं करतील आणि लोक माझ्या मागे लागतील. आधीच लोकांनी खूप आपला हसं केलेलं आहे. आवले तुला सांगतो ऐक, काय जवळ घेतलं आणि सांगू लागले, जगाचा मालक जगाचे तुकोबराय माझे जगाच्या मालकानं ज्या पत्नीचा काटा काढावा अशा जिजाऊ आईसाहेबाला सांगू लागले, अगं उद्याच्याला काय कर, भाकरीचा डब्बा डोक्यावर घेतली, दुडली डोक्यावर घेतली आणि वेशीच्या बाहेर आली ना. वेशीच्या बाहेर आल्यानंतर 3 रस्ते फुटतात. त्या 3 रस्त्यापैकी एका कुठल्याही रस्त्याला कान लाव जाय आणि कान लावल्यानंतर ज्या रस्त्यातून महाराज रामकृष्ण हरी भजनाचा विठ्ठल विठ्ठल भजनाचा नाद तुला ऐकायला येईल ना, त्या रस्त्यानं तू काय कर जाय, डोंगराच्या दिशेने ये जाय.
त्या दिवसापासून माझी जिजाऊ साहेब सकाळी उठायची, तुकोबाराय भजनाला जायचे निघून. आईसाहेबांना उठावं, प्रेमानं आनंदानं स्वयंपाक करावा आणि स्वयंपाक केल्यानंतर माझ्या आईसाहेबानं गावातल्या चौकामध्ये यावं आणि चौकामध्ये आल्यानंतर एका एका रस्त्याला कान लावावं. ज्या रस्त्यातून महाराज भजनाचा भगवंताच्या नामस्मरणाचा आवाज येईल त्या रस्त्यानं माझे जिजाऊ आईसाहेब निघावं. डोंगर चढत चढत माझ्या जिजाऊ साहेब गेल्या. भामचंद्र डोंगरावर माझे तुकोबाराय भजन करत होते. तुकोबारायला जाऊन सावध केलं. दोघांनी आनंदामध्ये महाराज जेवण केलं. आनंदाचा दिवस होता. दोघं जण आनंदामध्ये जेवण करतात आणि जेवण करून गप्पा रंगत असताना तुकोबारायच्या भजनामध्ये माझे जिजाऊ आईसाहेबही दंग झाले. दंग झाल्यानंतर बघता बघता संध्याकाळची वेळ टाईम झाली आणि संध्याकाळची सांच्या पार झाल्यानंतर आणि संध्याकाळी 5-7च्या अंदाजामध्ये हे दोघे जण डोंगर खाली उतरू लागले. आणि डोंगर उतरत असताना डोंगराच्या पायथ्याशी आल्याबरोबर त्या रस्त्याला लागल्याबरोबर तिकून महाराज तुकोबारायाचा बालपणीचा मित्र महाराज तुकोबारायला भेटला. सर्व कुठे भेटताव, माणसामध्ये, रस्त्यामध्ये आणि आपल्यासोबत आपले घरचे असताना राम महाराज कोणी भेटाव, पण बालपणीचा मित्र. कारण मित्र भेटल्यानंतर मित्राला महाराज काय बालपणीचा मित्र असतो, त्याला काय भाषाची आर्जी मर्जी असती का तमा असते बाबा काहीच नसते, त्याला कुठल्याच गोष्टीची गरज नसती. सगळ्या गोष्टी भेटावं पण बालपणीचा मित्र भेटू नये. आता बघा मी तर बालपणीचा मित्र न माझा मित्र तर मी तर काय सांगितलं तुम्ही, अरे काय सांगायला असं आपण दोघं संगत होतो की विठाला विठाला भाग सोडून द्या. बालपणीचा मित्र बघावं आणि तिकून येते वेळेस तुकोबाराय आणि जाऊ माझी साहेब त्या मित्राला दिसावं. दिसल्यानंतर त्याला तर महाराज गुदगुल्या सुटल्या. म्हणला बाबा 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 वहिनी आज तर जोडीनं दोघं जण भजन करायला गेलतेत. काय म्हणला मित्र महाराज बोलू लागला. काय म्हणला तुकुशेठ तुका, अरे काय म्हणला राजा तुला काय वाटतंय म्हणला. अरे होतास तू काय, अरे आपण लहान असताना तुझ्या घरी आम्ही यावं, तुझा काय मोठा परिवार होता, तू गावचा महाराज शावकार होतास, एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढा मोठा वाडा, गावात सर्वात श्रीमंत म्हणजे तुकुशेठ होतास आणि आज तुझी काय अवस्था झाली, अरे तुला पायानं चालावं लागते. अरे बघ एका काळी मी तुझ्या घरी आमच्या आईवडिलांना काम करावं, रोजी रोजगार करावा आणि आज माझी अपेक्षा बघ, आज माझा किती महाराज मोठा थाट आहे. महाराज तो मित्र होता. मित्रानं मस्त अशी खिल्लार बैलाची जोड होती, गाडी लावलेली होती, गाडीला सुंदर अशी डिझाईन कलर दिलेला होता. मस्त बैलाची जोड होती महाराज, शिंगामध्ये अशा मटाट्या घातलेल्या, सुंदर असे गोंड्याचे कासरे लावलेले आणि कासरा लावून हात घेतलेला हा मित्र महाराज हातामध्ये कासरा धरलेला आणि तो कासरा महाराज त्या भाईटीला असा गुंडाळला आणि गुंडाळून तुकोबारायच्या जवळ आला आणि तुकोबारायला म्हणू लागला, अरे एक काळ कोणचा होता, आपण सोबत राहावं, अरे तुझ्या घरी मी दिवस राहून तुझं उरलेलं जेवण मी करावं, आमची एवढी बिकट परिस्थिती होती, आमच्या आईवडिलांना तुझ्या आईवडिलाच्या घरी काम केले, पण आज सर्व काही तुझं गेलं. अरे पत्नी मेली, सगळी शेती गेली, सर्व प्रॉपर्टी गेली, दुकान गेलं, शाहूकारकी गेली, सगळ्या गोष्टी गेलं. तुकोबाराव महाराज ऐकून घेऊ लागले. एकतर पत्नी सोबत होती आणि पत्नी देखत हे महाराज तुकोबारायचे एकाहून एक अपमान करायला लागला. तुकोबारायला आता मित्र होता महाराज, त्याला काय आर्जी का मर्जी काहीच नाही, आर्जी मर्जी नाही, दोघं एकमेकाला बोलू लागले. आणि तुकोबाराय म्हणले, अरे बाबा लय हाणू नको म्हणले, ह्या भातांड्या तुझ्यासारखे तुला किती आहे म्हणले प्रॉपर्टी, 100 एकर रान असेल म्हणले, 200-300 क्विंटल कापूस झाला असेल म्हणजे, 200-300 क्विंटल म्हणले सोयाबीन झाला असेल, काय 1-2 वाडे बांधले असतील, ह्याच्यापेक्षा काय आहे म्हणले. अरे तुझं तर काहीच नाही म्हणले. अरे भल्याला मी बघितलं म्हणले. अरे ज्याची सोन्याची लंका होती त्या सोन्याच्या लंकेच्या राजा रावणाचं म्हणले, अरे त्याला सोबत काहीच नेता तुका म्हण जाती संपदाय मडी, तुका म्हण जाती संपदाय मडी, हो तुका म्हण जाती संपदाय मडी, तुका म्हण जाती संपदाय मडी, हो सांगते कवडी नेली नाही, सांगते कवडी नेली नाही, सांगते कवडी नाही, सांगते कवडी नाही, हो तुका म्हण जाती संपदाय मडी, सांगते कवडी नेली नाही, सांगते कवडी नेली नाही, तुका म्हण जाती संपदाय मडी, सांगते कवडी नाही, सांगते कवडी तुका म्हणाय,
घराची संपता एवढी आणि सांगा ती कवडी नेली नाही. राजा रावणाची एवढी संपत्ती होती की अख्खी लंका सोन्याची होती. 1,00,000 महाराज मुलं होते, 1,25,000 नातू होते. एवढी प्रॉपर्टी, एवढा परिवार. जर राजा रावण जर इलेक्शनला उभा टाकला असता तर आपल्या परभणी जिल्ह्याचा खासदार घरातून झाला असता. बाबा दुसऱ्याला मत मागायची गरजच पडली नसते. एवढा महाराज श्रीमंत होता. वेदवानही तेवढाच होता, श्रीमंतही तेवढंच होतं. माणुसकीचं बळही महाराज त्याच्या घरी तेवढाच मोठा परिवार होता. पण म्हणले अरे एवढा मोठा राजा रावण म्हणले त्याचं काही राहिलं नाही. आणि तुझं काय लावलेस म्हणले 100-200 एकर. तर अरे तू एवढं बेदार कशासाठी व्हालास? की कशासाठी? की लक्ष्मीसाठी, पैशासाठी तू एवढा बाजार व्हाला. त्या लक्ष्मीच्या जीवा एवढ्या उड्या मारायलास ना. ती लक्ष्मी आहे ना. अरे ज्या वेळेस ती लक्ष्मी 14 रत्न निघत होते आणि 14 रत्न निघत असताना त्या रत्नापैकी समुद्राला ज्यावेळेस महाराज सापाचं महाराज हे लावलं, एकूण राक्षस एकूण देवगण, आणि घुसळण करत असताना महाराज मेरू पर्वतातून एक रत्न बाहेर पडला. आणि त्या रत्नातून जी लक्ष्मी बाहेर पडली ना, ती लक्ष्मी ज्यावेळेस बाहेर पडली हातामध्ये हार घेतलेला होता. सर्व ते प्रत्येकाला वाटायचं एवढं सुंदर असणारं लक्ष्मीचं रूप होतं. एवढं सुंदर की कोणीही महाराज मोहित व्हावं एवढे सुंदर असणारी दिसायला लक्ष्मी. आणि ती लक्ष्मी हातामध्ये हार घेतलेली. प्रत्येकाला वाटलं त्या लक्ष्मीनं काय करावं, मला हार घालावं, मला हार घालावं, मला हार घालावं. म्हणून महाराज कोणी त्या हारामध्ये मुंडकं घालण्याची तयारी होती. पण बळजबरीनं महाराज असं कुठं होत असते का? बळजबरीनं होणं शक्य नाही. ही गोष्ट शक्य नव्हती. आणि लक्ष्मीनं हार घ्यावं निघाली. आणि बघता बघता पहिल्यांदा हा देवाचा राजा इंद्र बघितला. आणि इंद्राला बघितल्या लक्ष्मीनं ठरवलं इंद्राला हार घालावं. कारण या सर्व जगाचा किंवा या सर्व देवलोकाचा 33 कोटी देवाचा राजा म्हणजे कोण आहे तर इंद्र आहे. मग इंद्राला आपण हार घालावा. पण पुन्हा विचार केला, हा इंद्र म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे इंद्राचे 12 जन्म. देवाच्या एका दिवसामध्ये इंद्र 12 मरतो आणि 12 जन्माला येतो. मग मी किती वेळेस कुंकू पुसायचं आणि किती वेळेस कुंकू लावायचं? मर्दांगाचार्य अवघड आहे का नाही? म्हणले हे न गबा, म्हणले ह्याच्यापेक्षा काय करावं, ब्रह्मदेवाला करावं. पुन्हा ब्रह्मदेवाच्या जवळ गेल्या. पण पुन्हा विचार केला, ब्रह्मदेव म्हणजे कोण आहे? सृष्टीचा चालक मालक आहे. सृष्टी याला सृष्टीचं उत्पन्न करण्यामध्येच हे बिजी असतं. ह्याला कवा संसारामध्ये वेळ भेटाव, कवा ह्यानं संसार करावा. नको म्हणली, या ब्रह्मदेवाकडे बी नको. पुन्हा महादेवाजवळ गेली. महादेवाला बघितलं, ती भस्म लावलेली, गळ्याला ते साप अडकल्याला, ते सगळं नीलकंठ रूप बघितलं. म्हणली या बाबाला क्रोध, एकदा जर क्रोध आला तर क्रोध सहन होत नाही. मग अशा बाबाच्या नादी लागण्यापेक्षा यांच्याकडे बी नाही. आणि मग लक्ष्मी महाराज शेवटी सगळ्या देवाच्या मोरून कोणाकडे गेली? भगवान विष्णुदेवाकडे गेली. भगवंताजवळ पांडुरंगाच्या समोर गेली. आणि पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर पांडुरंगानं महाराज एकड तोंड केलं. लक्ष्मी पुन्हा इकडल्या तोंडाला जाऊन उभा टाकली. पुन्हा पांडुरंगानं इकडं, कारण पांडुरंगाला माहित होतं हिला थोडा गर्व झालता. म्हणले हिचा गर्व जरा हरवावं लागेल. म्हणले पांडुरंगानं एकड तोंड करावं, हिनं इकडं तोंड करावं. पांडुरंगाच्या समोर हात जोडले. लक्ष्मी म्हणाली, देवा मला जागा द्या हो, माझी इच्छा आहे तुमच्या गळ्यामध्ये काय करायची, हार घालण्याची. त्यावेळेस हार घालण्याची इच्छा आहे म्हणले. देव म्हणले तुला जर इच्छाच असेल ना, मग तुला काय करावं लागेल तर माझ्या पाय लक्ष्मीचे हाती दिशियावे काकुलती, दिशियावे काकुलती, दिशियावे काकुलती. पाय लक्ष्मीचे हाती दिशियावे काकुलती, दिशियावे काकुलती, दिशियावे काकुलती. पाय लक्ष्मीचे हाती दिशियावे काकुलती, दिशियावे काकुलती, दिशियावे काकुलती. पाय लक्ष्मीचे हाती दिशियावे काकुलती, दिशियावे पाय लक्ष्मीची हाती आणि तिची यावे काकुळती. कारण पाय शेवटी कोणाच्या? लक्ष्मीच्या हातात आहे. आपलं जर एखाद्याकडे काम पडलं आणि ते जर आपलं कामच करीत नसेल मामा, मग आपल्याला काय करावं लागते? त्याला काहीतरी लालूच देऊन म्हणा, त्याला कसं तरी जवळ करून त्याला जवळ घेऊन काम करण्याचा प्रयत्न करावा लागते. एवढं होऊन जरी ऐकत नसलं, मग सकाळी काय करायचं, महाराज त्याच्या घरी जायचं आणि घऱ्या गेल्यानंतर त्याच्या लक्ष्मीचं काय करायचं, वर्णन करायचं. आणि तिचं वर्णन केल्यावर तिच्या लक्षात त्याच्याकडे काहीतरी काम आहे. तिला सांगायचं असं असं काम आहे, तुमचा मालक ऐकतच नाही. ती म्हणली कसं ऐकत नाही, मालकाचे पायच माझ्याजवळ आहेत म्हणली. संध्याकाळी त्याचं काय करते,
पाय दाबताना त्याला बघते म्हणली, ऐकत नाही गेली तर मग नळलं दाबते. पायावरला हात नळल्यावर त्याला कवर लागणार आहे म्हणली. कसं ऐकत नाही. बायको म्हणल्यानंतर प्रत्येक जण महाराज बायकोचं ऐकणार आहे. किती जरी असू द्या, किती मिशावाला असू द्या, किती जरी तावामध्ये बाहेर बोलत असू द्या, बाहेर जरी वाघ असला तर घरी गेल्यावर महाराज शांत होत असतो. असंच महाराज एक जण गावामध्ये असा वाघ माणूस होता, दिसायलाही धडधिप्पाड होता, असे मिशाचे आकडे तवान दिसायला वाघ, त्याचं आडनाव बी वाघ होतं. आणि वाघ असल्यामुळं लोक सगळं परिसर गाव पुन्हा परिसरातील सर्व लोक त्याला भ्यायचे, सर्वजण भ्यायचे. पण ते घरी गेल्यानंतर शांत व्हायचा. मग एका दिवशी आम्हाला गेलं कीर्तनाला गेल्यानंतर नेलं महाराज. गाववाले सांगले महाराज हे मोठा माणूस आहे, वाघासारखं शरीर आहे, राहायलाय वाघ आहे, आडनाव बी वाघ आहे, लय प्रतिष्ठित माणूस आहे, सगळं आहे. आम्ही घराला नेलं महाराज चहा प्यायला. आणि बाबा आम्हाला चहा प्यायला घरी नेल्यानंतर त्याची हवा तर भुसच महाराज. इकडं जोरात बोलायचा, घरी गेल्यावर महाराजा हळूच आवाजात मंजूळ आवाज बायकोला बोलायला लागला. बायको म्हणली काय हो म्हणली, त्या कोण्या महाराजाला घेऊन आलात, काय लावलं म्हणली, मला इथं कटकट, इथं घरी साखरपती नाही, दूध नाही, काय करा म्हणली. जा म्हणली किसन बाबाच्या किराणा दुकानावरून साखरेचं काय करा 1 किलोभर घेऊन या म्हणली. महाराज हे गुपचूप गेलं, बाबापासून किराणा आणला आणि गुपचूप आणून दिलं. महाराज चहा केला आणि चहा झाल्यानंतर चहा पेत पेत म्हणलं, बाबा गावामध्ये तुमचं एवढं वजन आहे, परिसरात तुमचं वजन आहे, तुमचं आडनाव बी वाघ आहे, दिसायला तुम्ही वाघासारखे आहेत, काय तुमचं शरीर प्रतिष्ठी आहे, आणि घरी गेल्यानंतर एवढं शांत कसं काय हो. काय नाही म्हणला महाराज, मी जरी दिसायला वाघ असलो, म्हणायला जरी वाघ असलो, सगळ्या गोष्टीतून वाघ असलो, आडनाव जरी वाघ असलो, तरी वाघाव घरी गेल्यानंतर महाराज लक्ष्मी बसते ना. वाघावर बसल्यावर काय असते का, वाघाचं वाहन आहे ना सरस्वती म्हणले, माझ्या बोकळ म्हणजे अंगावर बसती म्हणले. आणि अंगावर बसल्यामुळे माझं काही चालणार आहे का, घरी गेल्यावर लक्ष्मी अंगावर बसते म्हणले, त्याच्यामुळे माझं काही चालत नाही. कारण वाघाचं महाराज लक्ष्मीच्या मोरी जसं काही चालत नाही, तसं महाराज पतीचे जर पाय कोणाच्या हातामध्ये आहेत तर लक्ष्मीच्या हातात आहेत, लक्ष्मी म्हणेन ती होती. पण महाराज एवढा आनंद जगाच्या मालकणीला झाला, म्हणली देवानं माझ्याकडे बघणं जाऊ द्या, पण देवानं मला पायाची सेवा दिली. एवढ्या आनंदामध्ये लक्ष्मी मातेनं माझ्या जगाच्या मालकाचे पाय धरले. अरे तुम्ही आम्ही ज्या लक्ष्मीसाठी मरमर करतात, जी लक्ष्मीसाठी दिनरात मेहनत करतात, ह्याचा धुराकोर, त्याचं बांधकोर, ह्याचं खाय त्याचं खाय, जे नाही ते खाय महाराज, काय खाऊन सुद्धा महाराज हे कशासाठी, आपल्या संसारासाठी आटाच करतो. लक्ष्मी प्रॉपर्टी कमीत होत ना, ती लक्ष्मी महाराज जगाच्या मालकाचं पाय धरते. जी लक्ष्मी जगाच्या मालकाच्या रंगामध्ये रंगती, त्या रंगात रंगा हे आबगाच्या पहिल्या रंगी रंग रे श्री रंगे, रंगी रंग रे श्री रंगे, रंगी रंग रे श्री रंगे, रंगी रंग 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 रे श्री रंगे, रंग रंग रे श्री रंगे, रंगी रंग रे श्री रंगे, रंगी रंग रे श्री रंगे. काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. काय भुलला ती पतंगे, काय भुलला ती पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुलला ती पतंगे, काय भुलला ती पतंगे, काय भुलला ती पतंगे. रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुलला ती पतंगे, काय भुलला ती पतंगे, काय भुलला ती पतंगे, पतंगे पतंगे. रंगी रंगी रे श्रीरंगे आणि काय भुलला सी पतंगे. तो कोबाराय आपल्या मित्राला सांगला रे बाबा, अरे ही जगाची
जगाची जिच्या हातात काय करावं ते तिच्या हातामध्ये आहे. जगाची जननी आदिमाया शक्ती आहे, पण ती आदिमाया शक्तीसुद्धा भगवंताच्या रंगामध्ये रंगती. आणि मग तू या संसारामध्ये रंगण्यापेक्षा काय कर, तुझी लक्ष्मी ज्या रंगामध्ये रंगली ना त्या रंगामध्ये रंग. रंगी रंगी रे श्रीरंगे आणि काय बुललासी पतंगे. पतंगे म्हणजे जसा पतंग किडव या रंग किंवा गंध नावाच्या रसामध्ये महाराज गंध नावाच्या विषयामध्ये रंगतो. पतंगाकडे एकच महाराज विषय आहे, एकच. कोणचा? तो गंध नावाचा. त्या गंध नावाच्या विषयामध्ये रंगून तो दिव्याच्या भोवती घरटी घालतो. पण कधी काय घरटी घालत 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 कधी त्या दिव्यामध्ये जळून मरून जातो किंवा त्याची राख होते. तसं महाराज आपल्याकडं तर 5 रस आहेत. 5 रसामध्ये जीवामध्ये जगणारा हा माणूस आहे. एका रसावाल्याची ही किंमत आहे, जळून राख होते. तर मग आपण 5 रस सेवन करतो, आपलं काय होणार आहे महाराज? काय उरणार आहे आपलं? काही हीच उरणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे लक्ष्मीने भजन करावं ज्या जगाच्या मालकाचं, तसं आपण जर भजन केला तर आपला नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाल विठ्ठल. आपण बघतो मायबाप, आपण प्रत्येक जणाच्या मातेला जातो, अंतविधीला जातो आणि गेल्यानंतर महाराज सर्वजणांसोबत आपण बघत असतो. पण अंतविधीला गेल्यानंतर कधीच विचार करत नाहीत की आज या ठिकाणी या प्रेतावर आज प्रेत म्हणून जे एक माणूस किंवा एखादी स्त्री पडलेली आहे, पण एक ना एक दिवशी त्या ठिकाणी आपल्यालाही जायचं आहे. या गोष्टीचा विचार आपण करत नाही. आपल्याला वाटतंय किती दिवस जगावं, किती आयुष आराम ईश्वर संपत्ती कंपनीत कमवत कमवत महाराज आपण जगावं, पण आपल्याला माहिती नसते. पण बाबांनो, अरे हे जे शरीर आहे ना, उष्ण आणलेलं आहे. 5 जणाचं आणलेलं हे उष्ण शरीर आहे. या शरीराला एक ना एक दिवस सोडावं लागणार आहे. तुम्हाला वाटतंय ना हे शरीर एवढं नासकं आहे, एवढं नासकं आहे, हे भयानक नासकं हे शरीर आहे. या शरीराला जर 2 दिवस तुम्ही जर आंघोळ नाही केली ना महाराज, 1 दिवस आंघोळ नाही केली, 2 दिवस या शरीराचा वास सुटतो. एवढा दुर्गंध यायला लागतो. माणूस जरी जवळून गेलो तरी वाटते अरे लगेच शरीराचा वास येते, वाटते अरे नाशिवंत देह नाशिवंत देह
देह जाणार सकळ नाहीसे खातो काळ सावधान. किंवा शरीर रोगाचे भांडार, रोगाचं भांडार असणं. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीराचे. अहो शरीरा इतकं पवित्र अपवित्र काहीच नाही महाराज, काहीच नाही. माणसाचं शरीर कुठल्याच गोष्टीत कामाला येत नाही. अहो आपल्यापेक्षा जनावर बरे. जनावराचं शरीर प्रत्येक गोष्टीला कामाला येते महाराज. आता बघा जनावराचं कातडं महाराज या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये पकवाज वाजवण्यासाठी या ठिकाणी पान महाराज जनावराच्या कातड्याचं झाले. जनावऱ्या कातड्याची वादी तयार झाली महाराज. झाड घ्या, झाडाचं खोड तयार झालं महाराज पकवाज वाजवण्यासाठी. विणा तयार झाला महाराज लाकडापासून. बघा झाड असो प्राणी असो प्रत्येकाचं काम येते महाराज. मेंढी घ्या, त्या मेंढीच्या केसापासून सुद्धा प्राण्याचे केस सुद्धा वाया जात नाहीत महाराज. आणि आपले केस जर उकंड्यात नेऊन टाकले किती 10 वर्ष नाही 100 वर्ष झाले आणि उकंडा उकरला तर मध्ये केस काय आपले केस सुद्धा कुजत नाहीत. पण प्राण्याचे महाराज केस सुद्धा कामाला येतात. एवढी ताकद महाराज कशात आहे त्या प्राण्यामध्ये आहे. मग आपल्यापेक्षा प्राण्याचं शरीर कामाचं आहे. एवढंच नाही आपल्या या शरीरानं जर महाराज कशाची जर संगती केली ना त्याला सुद्धा महाराज अपवित्र करते. तर आपण आता कीर्तन झाल्यानंतर सुंदर असा स्वयंपाक तयार आहे. आणि स्वयंपाक झाल्या आमच्या तिकडे केरबा पाटलाच्या वरणाचा वास यायला आहे. फोडणी दिली काय की पाटलानं. पाटलाचं वरण म्हणजे बघायचं काम नाही महाराज, फुरक्या मारो खाचं. आता ते जर आपण जेवण स्वादिष्ट जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर उद्या सकाळी महाराज त्यानं आपल्या शरीराची 8, 4, 5 घंटे जर संगती केली तर महाराज ते एवढं अपवित्र होतं की त्याला बघूसुद्धा वाटत नाही. आणि तेच महाराज जर हे झालं तर आपण काय करतो, तोंडाला रुमाल बांधून तिथून निघून जातो. जर आपल्या या शरीराची संगत जरी एखाद्या वस्तूने केली तरी त्याच्यासुद्धा वास येतो. एवढं घाण असणारं शरीर आहे. मग या शरीराची आसक्ती बाळगण्यापेक्षा ज्या रंगामध्ये लक्ष्मी रंगली ना त्या रंगामध्ये का अरे बाबानो या संसाराची अभिलाषा धरण्यापेक्षा, कारण हे शरीर जाणार आहे, संसाराच्या अभिलाषामध्ये गुंतण्यापेक्षा काय करा, अभंगाचं दुसरं चरण. शरीर जाया जेठे बने, 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 शरीर जाया जेठे बने. हो धरसी अभिलाष धने, धरसी अभिलाष धने, अभिलाष धने, धरसी 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 अभिलाष धने. शरीर जाया जेठे बने, 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 शरीर जाया जेठे शरीर जायाचे ठेवणे आणि धरसी अभिलाष जने. हे या ठिकाणी जायचे ठेवून म्हणजे शरीर जायचे ठेवून. शरीर जायाचे हे शरीर एक ना एक दिवस जाणार आहे. जायाचे शरीर जाईन क्षणात आणि का हा गोपीनाथ पावेची ना, एक ना एक दिवस हे शरीर महाराज जाणार आहे. देह जाईल, 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 देह
जाईल देह जाईल वा महाराज, याला म्हणतात प्रमाण. हमेशा कीर्तनात सांगतात की जर साप मारायचा असला तर त्याचं तोंड बघून मारावं, आणि महाराज मारायचा असला की असं सम बघून मारावं. विठाला विठाल. शरीर हे महाराज जाणार आहे, देह जाईल, देह जाईल याचा काळोबा खाईल. काळ महाराज या देहावर टिपून बसलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाय, अजून किती वेळ अवकाश. महाराज या शरीराला खाण्यासाठी काळ हा लपलेला आहे. मग आपण या शरीराची अभिलाषा बाळगत या शरीरामध्ये अनेक विचार करून जे संसार संसार माझा म्हणतात ना, ते संसार तुमचा नाही. तुम्हाला वाटतंय की मुलगा आहे, अरे मुलगा फक्त तुमच्या संपत्तीसाठी आहे. तुम्हाला वाटतं बायको आहे, अहो बायको ही तुमच्या कामापुरती आहे, तुमच्यासाठी कोणी नाही, तुमचा कुठलाही परिवार नाही. दृष्टांत सांगायचं झाला तर मायबाप वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं, एवढं पाप केलं, एवढं पाप केलं, या पापातून महाराज त्याला मुक्ती नाही. वाल्या कोळ्यानं काय करावं, दिसेल ते माणूस धरावा, त्या माणसाला मारावं, आणि माणसाला मारून काय करावं, त्याचं एक खडाटा या रान्नामध्ये टाकावं. आता सांगतात काय जण 7 रान्न भरले, जे असेल ते असेल, त्याचं एवढं पाप एवढं झालं, एवढं पाप झालं, ते येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावाल्याला त्याला लुटावं, त्याला मारावं, असा वाल्या कोळी महाराज. आणि वाल्या कोळीला एका दिवशी आमच्या नारद मुनीची भेट झाली. आणि नारद मुनीची भेट झाल्यानंतर नारद मुनी विचारला, अरे वाल्या तू मला मारणार आहेस, मार. आणि मारण्यासाठी महाराज वाल्या कोळ्यानं आपल्या कमरेची नाही का कुऱ्हाड काढली, आणि माझ्या नारद मुनीच्या अंगावर धावला महाराज. नारद मुनीला मारायची ही कुऱ्हाड राम महाराज अशी जोरात मारायची. कुऱ्हाड नाही का नारद मुनीच्या नडल्याजवळपर्यंत जायची, पण नडल्याच्या मोरी कुऱ्हाडच जायची नाही. 2दा-3दा ना त्या वाल्या कोळ्यानं वार केला, पण ती कुऱ्हाड काही लागत नव्हती. लागत नसल्यामुळं विचारलं, बाबा तुम्ही का चमत्कारी आहेत का हो? तुम्हाला मारलेली कुऱ्हाड ही लागत नाही, कशामुळं असं काय नेमकं झालंय मला सांगा. त्यावेळेस सांगितलं, अरे बाबा मी भगवंताचं नामस्मरण करतो, आणि भगवंताचं नामस्मरण करत असल्यामुळं भगवंत आमच्या मागे पुढे राहतो. निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे, आणि काहीच साकडे पडून येदी. आमच्यावर कुठल्याही प्रकारचं आमच्या भक्त महात्म्यावर देव महात्मा काय करतो तर संकट पडू देत नाही. देवाच्या भक्तीमुळं माझ्यावर येत नाही. अरे वाल्या, अरे एवढं तू पाप केलंस, येणाऱ्या जाणाऱ्या मारतोस, आणि तुला वाटतंय का या पापामध्ये तुला भागीदार करण्यासाठी कोणी नाही, हे कोणासाठी करतोस. त्यावेळेस वाल्यानं सांगावं, नारद मुनी महर्षी मी हे जे करतो माझ्या परिवारासाठी करतो. माझी आसक्ती माझे परिवार आहेत, माझ्या मुलासाठी, माझ्या आईवडिलासाठी, माझ्या बायको लेकरा पोरासाठी करतो. असं आहे का म्हणले, जाय बायको लेकरा पोराला विचारून ये, तू केलेल्या पापामध्ये हे भागीदारी होतात का. ते म्हणला, वारे वा तुम्ही मला घरी पाठवता आणि तुम्ही निघून जाता. अरे तुला वाटत असेल ना म्हणले, मला काय कर, या झाडाला बांधून ठेव. महाराज त्यावेळेस नारद मुनीला बांधलं त्या वाल्यानं, आणि वाल्या घरी गेला. आणि घरी गेल्या गेल्या महाराज पोरगं वाटत भेटलं, आणि वाटतच पोराला विचारलं, अरे तुझ्यासाठी मी लहानाचं तुला मोठं केलं, आजपर्यंत तुला शिक्षण दिलं, इतकी लोक मारले, आणि मारून तुला आतापर्यंत मोठं केलं, मला सांग या मारलेल्या लोकांच्या पापामध्ये तू वाटेकरी होतोस का. त्यावेळेस पोरानं दोन्ही हात वरी केले आणि सांगितलं, बाबा तुमचं कर्तव्य आहे म्हणला, मला लहानाचं मोठं करायचं, शिकवायचं आणि सेटल करून द्यायचं, हे तुमचं कर्तव्य आहे. पण या तुमच्या केलेल्या तुम्ही तिकून कशामध्ये आणलेत, कोणाला मारून आणायला येत का, कोणाचं नळलं दाबून आणायला येत, कोणाचा धुरा करून आणायला येत, येता येता कोणाच्या कापसातल्या कापूस येचून आणायला येत, हे मला काय करायचंय. तुम्ही मला शिकणे हे माझं कर्तव्य आहे, त्या बाकीच्या गोष्टीचा मला संबंध नाही म्हणले, मला काही सांगू नका. महाराज वाल्यानं मुलापासून गेला, मोरी आई वडील दिसले, आई वडिलाला बोलायला लागले. आई वडील सांगितले, अरे बाबा म्हणले तुला लहानाचं मोठं केलं, तुझं 2 हाताचे 4 हात करून दिले, तुला आतापर्यंत सेटल करून दिलं, आणि ज्यावेळेस तुझा संसाराला उभा केला, मग आतापर्यंत संसार करेपर्यंत तुला सांभाळणं आमची जबाबदारी होती. पण तिथून मोरे महाराज तुला 2चे 4 केल्यानंतर तुला आई वडिलाला सांभाळणं हे तुझं काय कर्तव्य आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं म्हणले. आम्ही तुला म्हणलो का आम्ही कशातून पैसा आणला, तुला जगवलं, काय केलं, आम्ही दिवसाची रात्र करून तुला जगवलं आणि हे करून दिलं, पण आता तुझ्या ह्याच्यामध्ये आम्ही तुला आमच्या ह्याच्यात भागी घातलं का नाही म्हणले. आता हे तुझं कर्तव्य आहे की मायबापाला सांभाळायचं, मग तू तुझ्या मायबापाला सांभाळणं, हे वाल्या तुझ्या या पापामध्ये आम्ही भागीदारी नाही. हे सगळं महाराज ऐकू लागली. कोण बायकोनं विचार केली, आता हे गिऱ्हाईक कोणाकडे येणार आहे, आपल्यावर येणार आहे. मग आपल्यावर येणार आहे म्हणल्यानंतर बायकोनं महाराज मध्येच गर्दा वरदा सुरू करायला लागली, अयो मायो बापो करायला लागली. महाराज हात झटकायला लागली. हात झटकायला म्हणलं, वाल्या नेमकं काय झालं म्हणले. काय नाही म्हणले, माझ्या हाताला काय चावलाय, इचू चावलाय, इचू.
येचू चावलाय म्हणून महाराज नखरे करायला लागली, झाडायला लागली. ते म्हणला बरं जाऊ दे म्हणला, तो येचू चावलेला काहीतरी होईल म्हणला, पण मला सांग म्हणला, आतापर्यंत मी तुला एवढं जगवलं म्हणला, एवढं तुझा थाटमाट, तुला अंगावर सोनं नाणं जे नाही ते तुझ्यासाठी केलं म्हणला. मला सांग म्हणला, याच्यामध्ये मी जे पाप करून तुला आणून हे सोनं नाणं दिलं, याच्यामधलं जे काही पाप तू घेतीन का? त्यावेळेस ती म्हणली, मालक हे बघा मला लय आग भाली, या आगेतली तुम्ही काहीतरी आग घेता का? ते मला आग का वेडी आहेस का? तू या आगमधली मला आग कशी घेता येईल? तुझी जी विजा आहे ती इजा मला कशी घेता येईल? मग म्हणली, मालक तुम्ही केलेलं पाप मला कसं घेता येईल? वाल्याची बायको होती हे लक्षात आलं आणि पळत महाराज वाल्या गेला आणि नारद मुनीचे पाय धरले आणि नारद मुनीला उपदेश केला. नारद मुनी म्हणले, अरे तुझे परिवार म्हणतास ना, हे परिवार सुद्धा तुझं नाही, ही धनसंपत्ती तुझं नाही, हेच माझे तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. शरीर जायाचे देवने, शरीर जायाचे अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठोधरा. या आयुष्यातून या संसारातून जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर अंतकाळीला भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. त्याच्याशिवाय दुसरं आपल्याला याच्यातून कोणी मुक्त करणार नाही. त्यामुळे एकदा सर्वांनी या पांडुरंगाचं प्रेमानं भजन करू, ठोबा रुक्माई करू आणि ठोबा रुक्माई झाल्यानंतर आरती होईल. कोणीही हलण्याचा प्रयत्न करू नये. एकदा सर्वांनी महाराज हातवरती करून टाळीवर सर्वांनी हातवरती करा. सर्वांना ज्यांना ज्यांना भगवंतानं हात दिले सर्वजण हातवरती करा. सर्वजण पाठीमागले समोरचे एकच करायचं, हातानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि मुखाने टाळी वाजवायची. असं का? नाही, हातानं टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा ऐका, माणसाला जीवनामध्ये माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर एक दिवशी माणसाला मरायचंय. पण माणसानं असं जीवन जगतलं पाहिजे की येत असताना माणसानं काय करावं, महाराज हसत हसत यावं आणि हसत हसत जावं. आमचे कबीरजी म्हणतात, महाराज आपण काय करतो, येताना लढत येतो आणि जाताना सुद्धा लढत जातो. पण तसं नाही महाराज, येताना हसत हसत यावं आणि जातानाही हसत हसत जावं. असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. माणसाला जर जीवनामध्ये काही कमवायचं असेल तर भगवंताची प्राप्ती करून मोक्ष प्राप्त करायचं. आपण कशासाठी खटपट आहे हो? या जन्ममरणाच्या जर फेऱ्यातून जर चुकायचं असेल तर अंतकाळीला भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव करावं लागेल. जर आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागतंय. मोक्ष काही साधी गोष्ट नाही. मोक्ष कोणालाही प्राप्त होत नाही. मोक्ष एका कोणाकोणाला प्राप्त होतो ज्यांनी आपलं अखंड जीवन महाराज या देशासाठी काय केलं, समर्पित केलं. नवे ज्यांनी जाता जाता आपला देह अशा पर्वकाळावर ठेवला, जसं की आमच्या शुभबाईनं महाराज एकादशीसारख्या महान पर्वकाळावर देह ठेवला, म्हणजे ते मोक्षाला प्राप्त झाले. त्यांच्यानंतर सहज कोणाला मोक्ष प्राप्त होतो, जे की महाराज आपलं जीवन सदैव महाराज या जगाच्या कल्याणासाठी घालतात, ते म्हणजे संत महात्मे. आणि त्यांच्यानंतर जर मोक्ष कोणाला प्राप्त होतो की जे महाराज आपलं जीवन, आपलं सर्व काही लाईफ असेल, आपलं जीवन असेल तर या देशाच्या सेवेसाठी घालतात, ते म्हणजे आमचे जवान. हर करो अपना करेंगे, हर करो अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल
हा जवान असतो ना, जवान आपल्या देशासाठी आपला देह झिजवतो. आज या पाकिस्तान भारताची बाउंड्री असेल, चीन भारताची बाउंड्री असेल, प्रत्येक बाउंड्रीवर महाराज आपल्या भारताच्या आज या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी हे जवान आहेत म्हणून आज आपण आहेत. तो जवान त्या ठिकाणी आपल्या घरच्याला त्या वाऱ्याला सांगत असतो, अरे माझं जे जीवन आहे ते या देशाकरता आहे, माझं सर्व काही या जीवनात या देशाकरता आहे. माझं काही असेल, माझं सर्व म्हणजे भारत माता म्हणजेच सर्व काही आमचं आहे. आणि असा जवान महाराज आपल्या देशाचं रक्षण करता करता एखाद्या वेळेस एखादी गोळी आपल्या येऊन छातीत लागली ना, छातीत जरी लागली आणि त्याचा जरी मृत्यू जरी झाला तर तो अमर होतो, सहज मोक्षाला प्राप्त होतो. तेरी गलियों में चला कर नफरतों की गोलियां लूटते हैं कुछ लुटेरे गुर्जरों की गोलियां लूटते हैं कुछ लुटेरे गुर्जरों की गोलियां. वा महाराज, महाराजसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खरंच महाराज त्यांनी त्यांच्या गीतातून आपल्याला दाखवून दिलं की सैनिक या जगासाठी काय करत असतो. तो सैनिक म्हणत असतो, हा देश माझा आहे, या देशासाठी मी आहे. हिंदुस्तान हमारा है, हम है उसकी शान, जान लुटा देंगे वतन पे, हम होंगे कुर्बान. इसीलिए कहते हैं मेरा देश महान, मेरा देश महान, मेरा देश महान. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद महाराज. खरंच महाराज या अशा सैनिकाला सहज मोक्ष प्राप्त होतो. पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळाच्या चरणावर नतमस्तक होतो. बोलत असताना काही अशब्द गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा. जे काही चांगलं वाटलं असेल ते गुरु महाराजाची देण समला. आज सर्वजण हे वैष्णव टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी, शूटिंगवाले दादा, आमचे सर्व सांश्रीवाले गावकरी मंडळी सर्वजण या ठिकाणी एकत्र झालात. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून घडून आला ते आमचे उद्धवभाऊ धापसे आणि आमचे दत्ताभाऊ धापसे यांनी आपल्या आईसाठी केलेला कृतज्ञता सोहळा आहे. त्यांनी काही जरी केलं तरी त्यांच्या जीवनामध्ये आई ही नाही राहिली महाराज. आज आईसाठी खूप गीत निघालेत, आईसाठी खूप गाणे निघालेत. आई म्हणजे खरंच महाराज, आई हे जगातलं सर्वात मोठं व्यासपीठ म्हणजे आई आहे. जर बाप घराचं मांगल्य असेल तर घराचा कळस म्हणजे माझी आई आहे. आई मायेचा सागर आहे. आई म्हणजे सर्व काही जगामध्ये आहे महाराज. आईसारखा दुसरा दाता या जगामध्ये होणं नाही. सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ. शब्दामध्ये जगामध्ये सर्वात जर मोठं काही असेल तर ती आपली आई आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो, आपल्या आईची सेवा करा. एकदा सर्वांना प्रेमानं महाराज भजन केलं, विठोबा रुक्माईचं भजन झालं. एकदा ज्ञानेश्वर माऊली करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा. तुकाराम तुकाराम